अल्किल हलाइड. आता शब्द बघा कसे आहे. अल्किल हलाइड हा तर ओळखीचा आहे आपल्या. बोलत चला. अल्किल हो सर. हलाइड ओळखीचा आहे. हो सर. हे अल्किल हलाइड आहे. हा अल्किल हलाइड आहे. अर म्हणजे एरोमॅटिक रिंग. एरोमॅटिक रिंगला अल्किल हलाइड जॉईन झाला असं तुम्ही समजून घ्या, किंवा अल्किल हलाइडला एरोमॅटिक रिंग जॉईन झाली. ओके. आता पाहायचं इकडे, हा अरिल हलाइड जो असते त्याच्यात काय राहते. अरिल हलाइड मध्ये काय राहते की हॅलोजन ऍटम. हॅलोजन ऍटम, एक्स ऍटम म्हणजे हॅलोजन ऍटम डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग, किंवा मी याच्या ठिकाणी लिहू शकतो एक्स ऍटम इज डायरेक्टली अटॅच टू एरोमॅटिक न्यूक्लियस. ओके. आता इकडे एक्स ऍटम, बरोबर आहे का आता तुम्ही. एक्स ऍटम इज डायरेक्टली अटॅच विथ sp2 hybridized carbon atom. ऑफ एरोमॅटिक रिंग किंवा एरोमॅटिक न्यूक्लियस. एरोमॅटिक न्यूक्लियस मधला sp2 कार्बन आहे, कारण की याच्यात पहा असे डबल बॉन्ड असतात अल्टरनेट, आपल्याला माहिती आहे. आणि अल्टरनेट डबल बॉन्ड असल्यामुळं हा प्रत्येक कार्बन sp2 कार्बन आहे. त्या याच्यात सांगितलं तुम्ही तुम्हाला परवाच्या दिवशी. तर हा जो हॅलोजन ऍटम आहे हा sp2 हायब्रिडाइज कार्बनला, sp2 हायब्रिडाइज म्हणजे असा हायब्रिडाइज नाही आहे तो, हा CH2 डबल बॉन्ड CH2 त्यातला एक एक्स असा नाही, हाही पण sp2 आहे. पण या sp2 मध्ये फरक आहे. हा sp2 कार्बन ओपन चेन कंपाऊंडचा आहे, हा sp2 हायब्रिडाइज कार्बन क्लोज चेन कंपाऊंडचा आहे. पटलं. हा हा चला. तर हे एवढं झालं याच्याबद्दल. आता मी याच्याकडे चाललो. घ्या पटापट एवढं लिहून टाका. कामाचा एक खूप कामाचं असते. पूर्ण लिहाय, खालचं सगळं लिहायचं. सर 1 मिनिट लिहू द्या. हो हो. आपण रोज याच्या क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवत पण जाईल, आणि जो टॉपिक शिकवत जाईल त्याच्यावरचे MCQ क्वेश्चन आपण डिस्कस पण करत जाऊ रोज. सिरियसली करावं लागेल, पण सिरियसली नसन करायचं तर मग काही कामाची गोष्ट नाही आहे. हॅलो सर. नाही सर हे जर आपण आपल्या स्टेट बोर्डच्या बुकात लिहिलं चालेल का सर 12वीच्या? रे, वेगळं लिहा ना. त्या नोट्स आहे वेगळ्या राहील, त्याला त्या तुम्हाला अभ्यासाला कामात पडतील ना. हा. त्या तुम्हाला अभ्यासाला कामात पडतील. याला वेगळं लिहा. आजचे दिवस रफमध्ये लिहून टाका. एक नोटबुक घेऊन यायचं, नोट करत राहायचं. ते खूप कामाच्या गोष्टी सांगून राहिलो मी तुम्हाला. एकूण एक गोष्ट कामाची सांगून राहिलो. विनाकारण कोणतंच काही नाही. चला पटकन चला, म्हणजे इतकाही वेळ नाही गेला पाहिजे की गोष्टी करत उभं राहायचं. झालंय, संपलं. हो सर. थांबा, लिहू द्या म्हणते. आता हे नाव लक्षात ठेवायचं, अल्किल हलाइड. त्याला अरिल, किंवा याला एक नाव अधिक देऊन दे त्याला ब्रॅकेटमध्ये, हॅलो अरिन म्हणतात त्याला. हॅलो अरिन त्याचं IUPAC नाव आहे, आणि हे त्याचं जनरल नेम आहे. अरिल हलाइड इज अ जनरल नेम. अल्किल हलाइड सारखं, हॅलो अल्केन सारखं हॅलो अरिन आहे. एक्स ऍटम हा डायरेक्टली अटॅच आहे बेन्झीन रिंगला, म्हणजे एरोमॅटिक न्यूक्लियसला. एक्स ऍटम इज डायरेक्टली अटॅच with sp2 hybridized carbon atom of the aromatic nucleus. Okay then.
सर. हम्म. चला आता हे काढून टाकतो मी, मला इकडे काम आहे. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. आता याच्यात काय आहे की याच्यात पहा, हॅलोजन ॲटम हा बेन्झिन रिंगला अटॅच नाही आहे. एक्स ॲटम नॉट अटॅच टू sp2 hybridized carbon of benzene. बरोबर आहे, किंवा एरोमॅटिक न्यूक्लियस ऑफ एरोमॅटिक न्यूक्लियस. आता याच्यात काय आहे की एक्स ॲटम हा याला अटॅच आहे, या कार्बनला, आणि हा कार्बन जो आहे sp3 हायब्रिडाइज आहे. तो पहा तुम्ही बरोबर, sp3 हायब्रिडाइज आहे. मग आता बेन्झिलिक कार्बन म्हणजे कोणता, ते महत्वाचं आहे. बेन्झिलिक कार्बन म्हणजे कोणता कार्बन, तर बेन्झिलिक कार्बन म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बन, पुन्हा तो बेन्झिन आपलं sp3 हायब्रिडाइज कार्बन which is attached to पण अटॅच कसा, डायरेक्टली अटॅच टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ एरोमॅटिक न्यूक्लियस. sp3 hybridized carbon which is directly attached to sp2 hybridized carbon of aromatic nucleus. This is the benzylic carbon atom. बेन्झिलिक कार्बन ॲटम म्हणजे पहा, कार्बन मध्ये किती प्रकार आहे की नाही. 10वी पर्यंत तर फक्त कार्बन म्हणजे कार्बनच होतं. 10वी पर्यंत असं वाटते काय कार्बनचे इतके प्रकार असेल म्हणून. नाही. हा, तर आता अधिक थांबा समोर जरा, मजा येते, मग मजा येते, टेन्शन नका घेऊ. ओके. आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, अधिक लिहायचं. मग आता बेन्झिलिकची डेफिनेशन, हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच विथ, कोणासोबत रे सांगा, डायरेक्टली अटॅच विथ बेन्झिलिक कार्बन ॲटम. बेन्झिलिक कार्बन ॲटम कॉल्ड ॲज कोणाला मारलं रे, कोण मारलं, मोबाईल पडला आजचा. कॉल्ड ॲज बेन्झिलिक हलाइड. ओके झालं. हो. आता याचे नाव बघा कसे बदलत जातात. ठीक आहे, आता हे बेन्झिलिकवरच आहे. मग मला पुन्हा अधिक रिटर्न जायचं, थोडंसं वापस जायचं. आता समजा असं आहे, बेन्झिन रिंग आणि
CH2Cl. ठीक आहे, पहिले आपण IUPAC नाव घेऊ. हा एकच कार्बन आहे ओपन रिंगचा. हा मिथेन झाला, म्हणून 1 क्लोरो 1 फिनिल. 1 वर क्लोरीन आहे, 1 वर फिनिल आहे, बरोबर आहे. म्हणून हा झाला 1 फिनिल रिंग. ही जी रिंग असते ना बेन्झीन रिंग, याचा जर एक हायड्रोजन काढला तर याला फिनिल म्हणतात. फिनिल, हे नोट करून ठेवून द्या कुठेतरी. फिनिल रिंग असं आहे त्याचं नाव. जर हायड्रोजन नाही काढला तर फिनिल नाही आहे. इथचा एक हायड्रोजन काढला मी, एक व्हॅलन्सी वॅकंट केली, इथचा एक हायड्रोजन काढला, म्हणून ते झालं फिनिल रिंग. ठीक आहे. मग आता 1 क्लोरो 1 फिनिल 1 फिनिल आणि एक कार्बन आहे हा मिथेन, बरोबर आहे. मिथेन. आता हा जो आहे याचं दुसरं नाव आहे बेन्झिल क्लोराइड. बेन्झिल क्लोराइड. आता मला सांगा हा कोणत्या प्रकारचा आहे, प्रायमरी, सेकंडरी की टर्शियरी? कोणता? हा जो कंपाऊंड आहे हलाइड जो आहे, हलाइड बेन्झिल हलाइड जो आहे हा, किंवा बेन्झिलिक हलाइड जो आहे, हा प्रायमरी प्रकारचा आहे, सेकंडरी प्रकारामध्ये येईल की टर्शियरी मध्ये येईल? सेकंडरी. सेकंडरी मध्ये येईल. व्हेरी गुड. अधिक कोणाचं काही उत्तर? सर पण त्याच्यातला एक टर्शरी मध्ये चालला जाईल ना. एक टर्शियरी मध्ये जाईल काय? बर, कसा CH2 टर्शियरी सोबत, मध्ये जाईल? CH2 सोबत जो आहे हा, CH2 सोबत कोण आहे? खाली आहे ना, CH एक आहे ना. हा, तसं नसते बाळा ते. वेदन मिटकरनं बरोबर उत्तर दिलं, तुझ्या दोस्तांबरोबर दिलं. अधिक कोणाचं काय म्हणणं आहे? बाकीच्या पोरी झोपलेल्या आहे का की सांगा तर. डिस्कस करायसाठी आहे ना ते, फक्त ऐकासाठी थोडी आहे. की कीर्तन भजन थोडी ऐकून राहिले तुम्ही. मी का महाराज थोडी आहे, दाढी वाढवलेली आहे, भगवे कपडे घातले आणि म्हणून राहिलेलो आहे ते दाढी बिडी वाढवून असं ते हात ठेवायला ते लाकडाचं आणि ते हातात ते पाणी आणि भूम, असं थोडी आहे. सांगा. हॅलोजन ऍटम कोणत्या कार्बनला अटॅच आहे ते पाहायचं. हॅलोजन ऍटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर कोणतं? प्रायमरी. हा, तर हा बाबू प्रायमरी आहे, प्रायमरी हलाइड आहे. ठीक आहे, किंवा प्रायमरी अल्किल हलाइड. डबलच लिहायला लागेल चांगलं. हा प्रायमरी आहे, प्रायमरी अल्किल हलाइड. ओके. आता दुसरा लिहितो मी. ओके, तर जर समजा मी 2 लिहिले, 2 हायड्रोजन रिप्लेस करतो. लिहिलं असं तर काही फरक नाही पडत. Cl2 हा कोणता झाला? हा मोनो हॅलोजन, बरोबर आहे, मोनो हॅलोजन. आता पहिले तर याचं नाव सांगा तुम्ही मला. डायक्लोरोमिथेन. 1 डायक्लोरो 1 फिनिल मिथेन असं त्याचं नाव राहील. हा 1 कार्बन आहे, एकच कार्बन आहे. 1 वर 2 क्लोरीन आहे, म्हणून 1 डायक्लोरो. 1 वरच फिनिल आहे आणि मिथेन आहे. ठीक आहे. आता याला पहा, जेव्हा 2 हायड्रोजन अटॅच होते किंवा एकच Cl होता, मोनो हॅलोजन होता, तेव्हा त्याचं नाव आपण बेन्झिल लिहिलं होतं. आता जर 2 असेल म्हणजे एकच हायड्रोजन असेल तर याचं नाव जे आहे ना ते बेन्झल आहे. बेन्झल डायक्लोराइड. बेन्झल डायक्लोराइड. ओके. ओके, हा डायहॅलोजन झाला तुमचा. डायहॅलोजन तो मोनो होता,
हा काय झाला? डाय. डाय. हा, आता आपण काय करू, तिसराही काढून टाकू. ठीक आहे. तिसरा जर काढला समजा मी, तर बेन्झिन रिंग येईल अशी, आणि इथचा एकही हायड्रोजन आता राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, 1 1 1 ट्रायक्लोरो, ट्रायक्लोरो, 1 फिनिल 1 मिथेन. फिनिल, 1 फिनिल मिथेन. याचं नाव असते बेन्झो, बेन्झो ट्रायक्लोराइड, बेन्झो ट्रायक्लोराइड. आणि हा झाला तुमचा ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर नावं लक्षात ठेवायची, बेन्झिल, बेन्झो, आपलं बेन्झल आणि बेन्झो, हे नावं लक्षात ठेवायची. क्लिअर झालं? हो सर. आता आपल्याला तो जो प्रकार आहे, आता हे जे क्लासिफिकेशन मी तुम्हाला शिकवलं आतापर्यंत, हे वेगळं. आता अधिक मला ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन शिकवाय, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन. आता हे कसं असते पहा, तर CsP3X हा पहिला प्रकार आहे माझा. CsP3X म्हणजे असे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा असे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हायड्रोकार्बनचे की ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम अटॅच टू द sp3 कार्बन ॲटम, हॅलोजन ॲटम अटॅच टू द sp3 कार्बन ॲटम. These are the compounds. लिया पटपट. These are compounds. These are compounds in which halogen atom directly attach with कोणासोबत सांगा, directly attach with sp3 hybridized carbon atom. sp3 हायब्रिडाइज कार्बन सोबत डायरेक्टली अटॅच असले पाहिजे, डायरेक्टली. ओके. जसं आता पहिला आपला साधा मोनो म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता जास्त त्याच्यात हे नाही करत मी, तुम्हाला माहिती आहे त्याचे डेफिनेशन वगैरे सगळे झाले तुमचे. आता याचं डायरेक्ट मी एक्झाम्पलच घेतो, CH3Cl, CH3CH2Br. आलं का लक्षात? पहा, हे मी मन जाणून बुजून हे लिहिलेलं आहे. दीज आर द कंपाऊंड्स इन विच हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. आता हा कोणता कार्बन असेल सांगा बरं मला? sp3. हाही पण sp3 असेल ना. झाला, हा झाला पहिला प्रकार. आता आपल्याला मोनो मध्येच इंटरेस्ट, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला. आता मला सांगा रे, याचे जे प्रकार असतात, आता एक झालं हे झाले प्रायमरी टाईपचे. कोणत्या टाईपचे झाले? प्रायमरी. इथं लिहितो मी, एक काम करतो, प्रायमरी टाईपचे. ठीक आहे, प्रायमरी अल्किल हलाइड. म्हणजे याच्यात तुम्हाला एक्झाम्पल लिहिता येईल CH3 आणि Cl, CH3 CH2Br. ओके. आणि याला आपण जनरल मध्ये रिप्रेझेंट करतो RX ने. आता याच्यातच दुसरा प्रकार असतो सेकंडरी, ते तुम्हाला माहिती आहे. पटापट चाललो मी समोर. सेकंडरी अल्किल हलाइड फक्त आठवण करून देऊन राहिलेलं आहे. आता याचा फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचा. पण याचा जनरल फॉर्म्युला मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, CnH2n+1 X. कोण बोलत आहे? बंद करा माईक तो. हा, आर्यन वरती माईक बंद कर रे बाळा रे. सेकंडरी अल्किल हलाइड.
आता याला जनरल मध्ये असं रिप्रेझेंट, याचं फंक्शनल ग्रुप सांगितला होता मी तुम्हाला काल. याचा फंक्शनल ग्रुप कुठं लिहू, इथं लिहून देऊ. फंक्शनल ग्रुप जो असतो यांचा, तो इथं लिहिला तर प्रॉब्लेम जाईल ना. बरं ठीक आहे, जाऊ द्या, तुमच्या इकडे खालीच लिहितो मी. तर हा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता याचा जनरल फॉर्म्युला जो असते तो असते CnH2n+1 आणि X. कळलं तुम्हाला हे? हो सर. हा, फंक्शनल ग्रुप याचं लक्षात ठेवायचं एकदम चांगल्या प्रकारे. फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचा, तो म्हणजे CH2 आणि X. CH2 आणि X. आता इकडे ह्या हायड्रोजनला जॉईंट होऊ शकते किंवा अल्किल ग्रुपला जॉईंट होऊ शकते. ओके, चला, तर याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो, RCH2X. आणि R चा अर्थ काय होईल इथे? R म्हणजे अल्किल और हायड्रोजन. अल्किल लिहू शकता किंवा हायड्रोजन लिहू शकता, R चा अर्थ. हे झालं प्रायमरी बद्दल. आता सेकंडरी, अल्किल हलाइड. त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो सगळ्यात महत्वाचा. फंक्शनल ग्रुप CH आणि X. याला रिप्रेझेंट करू आपण, याला रिप्रेझेंट करू RCHR आणि X. R अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप्स. ते हायड्रोजन नसणार, त्याच्यात हायड्रोजन राहणार नाही, त्याच्यात अल्किलच राहील दोन्ही. ठीक आहे, एक्झाम्पल लिहू शकतो आपण, पटापट लिहायचं एखादं लवकर. BR आणि CH3. नाव तुम्हाला समजते, पाहून घ्या. आता याच्याशी जुडतं मिळत आहे की नाही पहा. झालं. C टर्शियरी अल्किल हलाइड. आणि हे लक्षात ही ठेवा तुम्ही की ज्याला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन कोणत्या नेचरचा आहे, म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp आहे, sp2 आहे की sp3 आहे, ते लक्षात घ्या. हा, प्रत्येक वेळेस त्याच्यावर फोकस करायचा तुम्ही. ठीक आहे. आता याचा फंक्शनल ग्रुप, तर हा C अशा 3 व्हॅलन्सी. हा झाला. रिप्रेझेंटेशन कसं करू याचं आपण? R C R R आणि X. R म्हणजे पुन्हा काय? RR अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप. एक्झाम्पल पाहिजे तर तिन्ही ठिकाणी CH3 लिहून टाकायचा, 1 2 3. ते कालचं एक्झाम्पल तुमच्या वहीत आहे. हा झाला एक प्रकार या कॅटेगरीमध्ये. आता याच कॅटेगरीमध्ये दुसरा प्रकार सांगतो मी, म्हणजे मोनो हॅलोजन मध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी सगळं भेटते. ठीक आहे, मोनो हॅलोजन मध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी सगळं भेटते. आता दुसरा झाला का रे, मोडू का रे? हो सर. हा, आता सेकंडली वाचत राहायचं, बिलकुल सगळं समजणं सुरू होऊन जाते हळूहळू. एकदम काहीच नसते होत, तरी पण आता बऱ्यापैकी ग्रीप आलेली आहे तुमची. म्हणजे तुम्हाला वर्गात जे सांगितलं, करून घेतलं, त्याच्यामुळे तुम्हाला जमायला सुरुवात झाली होती व्यवस्थित. बरोबर. हा, आता दुसरा जो प्रकार आहे, पहिला मोनो हॅलोजन होता, दुसरा आहे अलिसायक्लिक. अलिसायक्लिक. ठीक आहे, अलिसायक्लिक हलाइड्स. हे सगळं आपल्या कोर्समध्ये नाही आहे, हे सगळं NCERT मध्ये आहे. ठीक आहे, अलिसायक्लिक हलाइड्स. आता हे अलिसायक्लिक जे असतात, अलिसायक्लिक म्हणजे कोणते? तर क्लोज चेन राहतात, ते क्लोज चेन बट नॉट ॲरोमॅटिक. जे क्लोज चेन आहे पण ॲरोमॅटिक नाही आहे, असे सगळे म्हणजे अलिसायक्लिक. ओके. आता जसं हे दिसतंय रे, बरोबर? हो सर. हा X आहे. आता हा 6 पा, इकडे लक्ष द्या, हा 6 मेंबर रिंग आहे.
पण हा सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झेन. बरोबर. हो. हा, तर हा अलिसायक्लिक आहे, हा एरोमॅटिक नाही आहे. आता मला सांगा, हा कार्बन जो आहे, हा कार्बन कोणता कार्बन आहे? सगळे बॉन्ड पाहिजे त्याजवळ कोणते आहे? 1, 2, 3 आणि एक हायड्रोजन असेल. sp3 कार्बन आहे तो. बरोबर. हो सर. हा, झालं. एक हा प्रकार, म्हणजे हा झाला सायक्लोहेक्झिल क्लोराईड करून टाकतो मी. सायक्लोहेक्झिल क्लोराईड, किंवा मग काय म्हणू शकतो मी त्याला? क्लोरोसायक्लोहेक्झेन, क्लोरो सायक्लो हेक्झेन, अलिसायक्लिक झाला तो. आता जसा हा आहे समजा एखादा कंपाऊंड, हा, इथे BR लावतो मी. सांगा बरं याचं काय होईल नाव? सायक्लोप्रोपिल ब्रोमाइड. हा, सायक्लो गुड प्रोपिल ब्रोमाइड. कोणी उत्तर दिलं? रोहित लोणकर. शाबाश, गुड. तर सायक्लोप्रोपिल ब्रोमाइड. ओके. आता हा कार्बन पहा तुम्ही कोणत्या नेचरचा आहे, हा वाला ज्याला हॅलोजन अटॅच आहे, डबल बॉन्ड नाही आहे, sp3. sp3, म्हणजे ते आपल्या कॅटेगरीमध्ये आला तो. बरोबर. हो सर. आता एक लास्ट मी एक घेतो एक्झाम्पल, कोणतंही घेतलं चालते मला. इथे आय घेतो आणि इथे पुन्हा एक CH3 घेतो. आता याचं नाव सांगा. आयोडो 1 मिथिल सायक्लो वन आयोडो म्हणजे आयोडो मिथिल चालते. आयोडो मिथिल, हा, सायक्लोपेंटेन. पेंटेन. गुड गुड. आता मला सांगा, हा जो sp3 आहे, हाही sp3 आहे, हा कार्बन पण sp3 आहे. इट इज ऑल्सो sp3. नोट करून ठेवून देत जा, हे जे मी एरोन दाखवून राहिलो ना, हे नोट करून ठेवून देत जा, मोठं कामात पडणार आहे शेवटी तुम्हाला. हे sp3 आहे. आता हे सगळे एकाच कॅटेगरीमध्ये गेले, sp3x मध्ये गेले. sp3x, sp3x. आता मला सांगा याचं नेचर कोणतं आहे रे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी? सेकंडरी. सेकंडरी आहे. व्हेरी गुड. हा कोणता आहे? सेकंडरी. सेकंडरी. आणि हा कोणता आहे? प्रायमरी. प्रायमरी. प्रायमरी कसा? सर एकाच कार्बनला आहे ना अटॅच. अबे तो याला, या कार्बनला 3 कार्बन अटॅच आहे ना, 1, 2 आणि हा इकडे 3. टर्शियरी आहे तो. टर्शरी. हो. म्हणजे अलिसायक्लिक मध्ये कोणता पॉसिबल नाही आहे? प्रायमरी. हा, मग ते लिहायचं, ते सांगायचं तुम्हाला. इन अलिसायक्लिक प्रायमरी हलाइड्स नॉट फॉर्म, ते तयार होत नाही. समजलं? हो. यस. हा, अलिलिक मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, अलिलिक सांगितलं. अलिलिक हे अलिसायक्लिक हो आहे. सर. मगाशी अलिलिक शिकवलं होतं. मोडू काय सगळं सांगा. हो सर. हो याच्यात सर. रिंग नका काढू, रिंग नका काढू याच्यात. नाही, हा गडबड नका करू. हा, आता लक्षात आलंय पूर्ण? ओके, चलो. नेक्स्ट वन इज, आता आपल्याला अलिसायक्लिक एकडा, आता तिसरा नंबर आपलं कोणता? अलिलिक. तिसरा नंबर आता मला तुम्हाला शिकवायचा आहे अलिलिक हलाइड. अलिलिक हलाइड. अलिलिक कोणता कार्बन म्हटलं होतं मी?
कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच टू द अल्किनिल हा अल्किनिल बरोबर आहे. कार्बन ॲटम डायरेक्टली कोणता कार्बन असते पण हा sp3 असते काय. sp3 कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. ओके. हा आता पहा जसं CH2 डबल बॉन्ड CH2Cl हा झाला तो. ओके. याचा जनरल फॉर्म्युला जो असतो जनरल फॉर्म्युला याचा तो राहतो CnH2n -1x. हा कार्बन अलिलिक आहे. अलिलिक कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे तो आणि डायरेक्टली अटॅच आहे डबल बॉन्डेड कार्बनला. त्याचा जनरल फॉर्म्युला लिहा आणि त्याला आपण म्हटलं होतं काय म्हटलं होतं AlKenyl अल्किनिल हलाइट. त्याचं नाव होतं मगाशी होतं अल्किनिल हलाइट. अरे होतं की नव्हतं. हो. होतं सर. आता याच्यात हा सांगा कोणता प्रकारमध्ये गेला बरं. स्लॅब हे मला मोडू द्या पहिले मग मी तुम्हाला त्याचे हेच करतो. मोडू. हो सर. पहा आता एक्झाम्पल वरून मला बरोबर सांगा. CH2 डबल बॉन्ड CH2Cl हा कॅटेगरी सांगा मला. कॅटेगरी चला नावही सांगा ना. नाव सांगितल्यानं काय होणार आहे. आता थांबा एक मिनिट. हा तुमचा 1 आहे, हा तुमचा 2 आहे, हा तुमचा 3 आहे. 3 क्लोरो क्लोरो प्रोपिन प्रोपिन. ओके नो प्रॉब्लेम. कॅटेगरी सांगा. प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. अल्किलिन हलाइड अरे कॅटेगरी सांगा. प्रायमरी. हा प्रायमरी आहे. प्रायमरी कार्बनला अटॅच आहे तो. हो. ओके. हा आता दुसरा CH2 डबल बॉन्ड CH3Cl बोला. पुन्हा 1 2 3 4 एक हायड्रोजन कमी केला. बुद्धी पाहिजे. आता तुम्ही जर म्हणाल की हे सर इतकं स्लो करा आणि ती व्हॅलन्सी सांगा तर एंट्रन्स मध्ये व्हॅलन्सी सांगणार आहे मी. एका कोर्सचं एक स्टँडर्ड असते. स्टँडर्डच्या हिशोबाने जावं लागेल रे भाऊ. नाही तर मग म्हणाल सर व्हॅलन्सी कशी सॅटिस्फाईड होते ते सांगा. तर मग आता त्याच्याकरता स्टेट बोर्ड मध्ये येऊन बसायचो. ठीक आहे. गजानन महाराज की जय म्हणाचं समोर काम. चला बोला पटकन नाव सांगा. 3 क्लोरोब्युटीन. हा 3 क्लोरो ब्युटीन बरोबर आहे. आता हा कोणत्या कॅटेगरी मध्ये जाते. सेकंडरी. हा सेकंडरी मध्ये जाते. आणि आता इकडे मी चाललो CH2 डबल बॉन्ड CH3Cl पुन्हा तेच नंबरिंग 1 2 3 एक कोणता आहे देऊन द्या 4 म्हणजे आता 3 क्लोरो 3 मिथिल बरोबर आहे. 3 क्लोरो 3 मिथिल. बोला बोला बोला. ब्युटीन डायरेक्ट. कॅटेगरी सांगा. कॅटेगरी टर्शियरी. हा म्हणजे याच्यात तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शियरी सगळं भेटते अलिलिक मध्ये. त्याचा जनरल फॉर्म्युला दिला मी लिहून तुम्हाला CnH2n -1x. हा -1x हा जनरल फॉर्म्युला झाला त्याचा. आता किती वेळ आहे रे अजून. 1 मिनिटच राहिला म्हणते. तर याच्यानंतरचं मग उद्या घेऊ. बेन्झिलिक तर तुम्हाला सांगितलंच मी आजच सांगितलं समजून. तर अल्काईन वाला उद्या घेईन. चालन. 1 मिनिटात होणार नाही ते. राहून देईन इनकम्प्लीट. काय फायदा नाही हो मग सर. चला हो पण सर. मजा आली ना. हो सर. हा मला तर आली बा मजा. तुम्ही विचार करा. चल